हा कार्यक्रम जॉईस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. बघा, देवाने आपल्याला जे आयुष्य दिलंय त्या आयुष्याचा आनंद आपण घ्यावा असं त्याला वाटतंय. आणि आपल्याला विसाव्याची गरज आहे. फक्त आपल्या शरीराच्या नाही तर आपल्या आत्म्याला सुद्धा. तुम्ही सर्व काळ कशाची तरी काळजी करत राहू नका. कुठल्या तरी समस्येचं समाधान शोधू पाहू नका. कारण बघा, तुम्ही सतत काहीतरी शोधलं पाहिजे असं नाहीये. तुम्हाला गोष्टी कळल्या नाही तरीही तुम्ही तग धरू शकता, कारण देवाला ते कळतं ना, तो जाणतो. आमेन. तर ही अपराधीपणाची भावना माझ्यासाठी खरंच त्रासाची होती. आणि मी वचन कबूल करण्याची शक्ती शिकले. देवाला तुमच्या गरजा पूर्ण झालेल्या हव्यात, तुमची भरभराट व्हावी असं त्याला वाटतं, कारण तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद ठराल. मग त्याने मला कळत नाही की तुम्हाला का असं जुनं मरतुकडं कोरडं राहायचंय. खरं तर ख्रिस्ती माणसाने गरीब मोडलेलं दयनीय मान खाली घालून का फिरावं सांगा मला. म्हणजे हे खरं तर क्रूर आहे हो. ही देवाची इच्छा नाहीये. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी द्या. म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून हलवून शीग भरून तुमच्या पदरी घालतील. माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. आता प्रत्येकाकडे एकसारखं नसतं आणि मी असं नाही म्हणत की प्रत्येक जणच श्रीमंत होईल, पण मला विश्वास आहे की देवाला तुमच्या गरजा पूर्ण करायच्या. आमेन. आणि ती संपूर्ण धार्मिक मानसिकता मला इतका वैताग आणते. कारण ज्यासाठी येशूने मरण पत्करलं तो विचारच फोल ठरतो. आहो, तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद घ्यावा आणि तुमच्या प्रत्येक छोट्या चुकीसाठी स्वतःला अपराधी आणि दोषी ठरवत वेळ वाया घालवू नये असं येशूला वाटतंय. येशूने येण्यामागचं कारण आपण इतके दयनीय आहोत आणि जर आपल्याला एकटं सोडलं ना तर आपण काहीच करणार नाही. आपण चुकाच करत राहू. तुम्ही किती व्यस्त असलात तरीही तुम्ही चुका करणारच आहात. कारण जोवर तुम्हाला मानवी देह आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट योग्य तीच कराल असं नाही. आणि मी देववचनाच्या कबुलीची शक्ती शिकले आणि मला वाटतं मी माझ्या दुसऱ्या संदेशांमध्ये अनेकदा नमूद केलंय, मी ख्रिस्तामधल्या देवाचं नीतिमत्व आहे आणि त्यामुळे धार्मिक लोक संतापतात. त्यांना रागच येतो खूप. म्हणजे तुम्ही कोण आहात असं तुम्हाला वाटतं. तुम्ही ख्रिस्तामधला भाग ऐकला नाहीये. मी ख्रिस्तामधल्या देवाचं नीतिमत्व आहे, माझ्यातल्या नाही. तुम्ही तुमचं स्वत्व आणि तुमचं कर्म यातला फरक ओळखायला हवा. मी प्रत्येक गोष्ट योग्यच करते असं नाही, पण मला मी ख्रिस्तात कोण आहे ते माहिती आहे. आणि जेव्हा मी पाप करते ना तेव्हा मी खूप कष्टी होते. मला त्रास होतो. हो, मला खूप त्रास होतो कारण मी प्रभूवर प्रीती करते. मला त्याला निराश करायचं नसतं. प्रत्येक गोष्ट जी मी करेन ती मी करण्याआधीच त्याला माहितीये. आणि देवाला तुम्ही अनपेक्षित नाही आता हो. तो म्हणत नाही अरे मला माहितच नव्हतं तू अशी असणार आहेस. आपल्याला वाटतं मला खात्री देव निराश झालाय. तुम्ही करण्याआधीच तुम्ही काय करणार आहात ते त्याला माहित होतं. देव माणसांचं हृदय बघतो आणि तुम्ही स्वाभाविकतः देवाबरोबरच्या तुमच्या नात्याची काळजी घेताय. नाहीतर तुमचे सुट्टीचे दिवस घालवून मजा करण्याऐवजी तुम्ही इथे देववचन शिकवताना ऐकायला आला नसतात नाही का. सांगा मला, केलं असतात का तुम्ही हे? म्हणजे तुम्ही घेताय काळजी ती. तर देव तुमचं हृदय बघतो. वाटेवर वचन पेरिले जाते तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. त्यातला एक मार्ग असा आहे की तुम्ही येता, सगळी चांगली वचनं ऐकता आणि मग घरी जाण्याआधी तुम्ही पार्किंग मधून गाडी बाहेर काढताना कुणावर तरी चिडता. चला आता,
किंवा प्रीतीवरची शेवटची DVD कुणाला मिळणार यावरून रिसोर्स टेबलवर भांडत बसता तुम्ही. हो, म्हणजे काही दिवसांपूर्वी 2 महिला रिसोर्स टेबलवर प्रीतीवरची शेवटची DVD कुणाला मिळावी यावरून भांडत होते. मला वाटलं निश्चितच तुम्हाला दोघींनाही त्याची गरज आहे. एक सांगू का, हा देह केवळ मूर्ख आहे. त्याबद्दल तुम्ही फक्त तेवढंच म्हणू शकता. तुम्ही फक्त तेच मिळवाल, तो फक्त मूर्ख आहे. पण सुदैवानं आपल्या देवाची सुज्ञता आहे. आणि मी कशासाठी कृतज्ञ आहे ते मी सांगते. मी पवित्र आत्म्याच्या निश्चितीसाठी खरंच कृतज्ञ आहे. मला आठवतंय की मी लोकांना वाईट वागवायचे आणि मला ते कळायचंही नाही. पण आता नाही. एखाद्या प्रती मी थोडीशी जरी वाईट वागायला लागले ना, किंवा चिडका स्वर जरी आला ना, तरी मला कळतं ते. आणि मी म्हणते की देवा मला क्षमा कर, मला क्षमा कर. आणि जर गरज लागली तर मी त्या व्यक्तीचीही क्षमा मागते. मी चुकले होते, मला क्षमा कर असं म्हणायला घाबरू नका हो. त्यासाठी कारणही देऊ नका. म्हणा मी चुकले होते, मला क्षमा कर. त्यांनी तुम्हाला मोकळं वाटतं आणि त्यांनाही ते पोचतं. मी कबूल करायला सुरुवात केली. मी ख्रिस्तामधील देवाचं नीतिमत्व आहे. मला वेगळं केलं गेलंय. कोकऱ्याच्या रक्ताने पवित्र केलं गेलंय. माझ्या विरुद्ध तयार केलेलं कुठलंही शस्त्र यशस्वी होणार नाही. तर न्यायनिवाडा करताना माझ्या विरुद्ध उचललेली प्रत्येक जीभ चुकीची सिद्ध होईल. आणि मी तुम्हाला छोट्या गोष्टींची यादीच देणार आहे. हा गृहपाठ आहे आणि तुम्हाला तो स्वतः करावा लागेल, कारण दाराबाहेर गेल्यावर ते तुमच्या लक्षात राहणार नाही असं होता कामा नये. पण जर रोज तुम्ही हे मोठ्यानी, अगदी मोठ्यानी म्हणालात, दुसऱ्या कुणाला सांगायची गरज नाही, त्यांना ते कळणार नाही, त्यामुळे तुम्ही गर्विष्ठ व्हासाल. पण हे शब्द आहेत आणि शब्दामध्ये सामर्थ्य असतं. कळलं का तुम्हाला? शब्दामध्ये सामर्थ्य असतं. जितकं जास्त तुम्ही ते बोलाल तितक्या जास्त प्रमाणात तुम्ही स्वतःसाठी त्याच्यावर विश्वास ठेवाल. म्हणजे जेव्हा मी म्हणते की शब्द बोला, तेव्हा मी लक्षाधीश होईन आणि त्या कंपनीचा अध्यक्ष होईन असं म्हणू नका. तर देव तुमच्याबद्दल काय म्हणतो ते स्वतःशी म्हणण्याबद्दल मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही असं म्हणा की देवाची माझ्यावर प्रीती आहे, मी अभिषिक्त आहे, मी प्रतिभावंत आहे, मी विशेष आणि एकमेव आहे, मी अपघात नाहीये, देवाने मला त्याच्या स्वतःच्या हाताने बनवलंय, माझी आध्यात्मिकरित्या दररोज वृद्धी होतीये, दररोज मी गौरवाकडून गौरवाकडे बदलतोय, मी स्वतःला आवडतोय, मी स्वतःवर प्रेम करतेय, मी स्वतःचा आनंद घेतोय, मी देवाच्या इच्छेप्रमाणे चालते, मी माझ्या सगळ्या पापांची क्षमा केली आहे. आणि बघा, देवाची माझ्यासाठी चांगली योजना आहे. मी माझ्या आयुष्यात काहीतरी जबरदस्त असं करणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कसं असेल हे? असं म्हणजे हे असं बोलून तुमच्या आयुष्यात बदल घडेल असं वाटतं का तुम्हाला? सांगा मला. पण इथे ते करणारे कदाचित फार थोडे जण असतील. किती जण स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी स्वतःच्याच तोंडाने बोलतात. किती मूर्ख आहे मी ना कधीच काही बरोबर करत नाही, किती झाड आहे मी, माझे पाय फताडे आहेत, नाकावर कुणीतरी बत्ता ठेवलाय, मी स्वतःचा तिरस्कार करते, मी तुझ्यासारखी दिसत असते तर, मी अशी असते तर, तशी असते तर. तुम्ही कधीही दुसरं कुणी होऊ शकणार नाही आहात, तुम्ही तुमच्यातच आहात. म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिका. तुमचं आयुष्य बदलून जाईल जर तुम्ही खरंच स्वतःला मिठी मारलीत आणि जे कुणी तुम्ही आहात ते स्वतःला आवडून घेतलं तर. तुमच्या पाळकाची बायको किंवा शेजारची बाई होणं थांबवा हो. आणि खरं सांगू, माझ्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत. मी सांगणार नाही म्हणता म्हणता सगळं सांगूनच टाकते नेहमी. मी देव सारखे होण्याचा प्रयत्न केला होता, कारण तो अगदी शांत आरामात असतो आणि मी सतत प्रत्येक गोष्टीसाठी देवचं उत्तर असतं काळजी झुगारून द्या, आणि माझं असतं काय ते शोधायचा प्रयत्न कर, स्वतः प्रयत्न कर. देवाचे आभार, मी आता तशी नाहीये, पण काळजी झुगारण्यात मी त्याच्या इतकी चांगली निश्चितच नाही, कदाचित कधीच होऊ शकणार नाही. आणि एक सांगू, ते ठीक आहे.
तेही ठीकच आहे, कारण मी आहे आणि जितक्या लवकर मला बदलता येईल तितकी मी बदलतीये आणि देव मला आणि माझ्या हृदयाला जाणतो. आणि एक सांगू, मी जशी आहे तशी देवाला आवडते अहो. आणि खरं तर तेच खरं प्रेम आहे, जेव्हा तुम्ही एखादी व्यक्ती ज्या स्थितीत आहे तशी तिला स्वीकारता, कारण ते त्या स्थितीत असण्यासाठी त्यांचं सर्वोत्तम देतायत असा तुमचा विश्वास असतो. बघा, माझं चिडकं व्यक्तिमत्व देवला आवडतं आणि हीच देवची गोष्ट मला आवडते. कधी कधी मी म्हणते की मला माहिती मला बदलायला हवं, तो म्हणतो कृपा करून नको बदलूस. त्याच्या दृष्टीने मी त्याचं मनोरंजन करत असते. देव आणि मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी माझ्या आईची गाडी धुत होते आणि तो माझ्याबरोबर फ्लर्ट करू पाहत होता. तो म्हणाला, तुझी गाडी धुवून झाल्यानंतर तुला माझी धुवायची? मी म्हटलं, तुला जर तुझी गाडी धुवायची असेल ना, स्वतः जाऊन धुव. आणि तो म्हणाला, माझ्या मनात लगेच आलं हीच मुलगी माझ्यासाठी योग्य आहे. तर त्याला लग्न करायचं होतं. त्याने प्रार्थना केली की जिला मदतीची गरज आहे अशी बायको मला दे. आणि ती मोठी चूक होती, कारण देवाने त्याची प्रार्थना ऐकली. आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली, त्याची प्रार्थना देवाने ऐकली. त्याला आधीपासूनच माहित होतं मी आव्हानात्मक असणार आणि त्याला ते आवडलं होतं. आणि मी प्रयत्न केला, मी जशी होते तसं मला व्हायचंच नव्हतं. मला माझा आवाज आवडत नव्हता, मला हे आवडत नव्हतं, दुसरं काही आवडत नव्हते. माझे केस मोठे होऊ शकत नव्हते कारण ते पातळ नव्हते, पण ते असे बारीक बारीक होते, अगदी छोटे छोटे. आणि म्हणून मला लांबसडक हवे होते, मला सोनेरी आणि ब्लॉन्ड हवे होते. माझे केस तपकिरी होते. आणि मग काय होतं, आपल्याकडे जे नाहीये ना ते कधीच आपल्याला मिळू शकत नाही आणि तेच आपल्याला हवं असतं. आणि मग ज्यांच्याकडे त्या गोष्टी असतात त्या लोकांचा तुम्हाला हळूहळू तिरस्कार वाटायला लागतो. चला आता, किती जण सडसडीत लोकांचा तिरस्कार करतात सांगा? तुम्हाला आवडेल का की जेव्हा एखादी सडसडीत अशी व्यक्ती म्हणेल की ओ आता 5 वाजले तरी मी खायला विसरले. म्हणजे मी माझ्या मुलांना कुठेतरी विसरेन पण खायला नाही विसरतो कधी. आणि मग एक सांगू का, त्या सगळ्या सुपर मॉम्स असतात, म्हणजे त्या सगळं करू शकतात, सगळं. त्या चित्र काढतात, त्यांना शिवण येतं, त्यांच्याकडे बाग असते, त्या भाज्या डब्या बंद करतात, सगळंच हो. आणि मला सैतानाला फटकारायचं होतं आणि कुणाला तरी शिकवायचं होतं. चला आता एक सांगू, इथे कोणी असं आहे का की जे स्वतः बरोबरच सतत लढाई करतायत? सांगा मला. तुम्हाला कसं सांगू ते मला कळत नाहीये, पण जर तुम्ही चुकून जरी मी सांगतेय त्या स्थितीमध्ये असाल तर तुम्हाला कसं सांगू ते मला कळत नाही, पण तुम्ही स्वतःला आहात तसं स्वीकारलं तर तुमच्यात आणि तुमच्या आयुष्यात बदल होईल. खरंच खूपच बदल घडेल. वेल जॉयस, मी जशी वागते त्यामुळे मी स्वतःला कशी आवडू शकते? कारण तुम्ही मोठं होताय, तुमची वाढ होतीये, तुम्ही बदलताय. मत्तई अध्याय 5 वचन 48. विस्तारित बायबल म्हणतं, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. विस्तारित बायबल ते काय ते समजावतं, मनातल्या आणि व्यक्तिमत्वातल्या देवत्वाच्या पूर्ण परिपक्वतेत मोठं होणं. यशस्वी होणं नाही तर मोठं होणं. जर तुम्हाला देवाला तुम्ही जे व्हायला हवं तेच व्हायचं असेल आणि रोज तुम्ही त्यासारखं होण्यासाठी तुमचं सर्वोत्तम ते देताय, तर तुम्ही आज अपयशी व्हाल पण उद्या उठून पुन्हा ते करणार आहात, कारण तुम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे हवंय. तुम्ही देवाशी सहमत होता तेव्हा तो आयुष्यात कशाची तरी खात्री देतो, पण तुम्ही सतत अपराधी वाटून घेत असाल तर मग तुमची वाढ नाही होऊ शकणार. आहो, कुणाला ते कळतंय का सांगा मला? तुम्हाला सतत दोषी वाटत असेल तर तुमची वाढ नाही होऊ शकणार.
पौल म्हणाला की तो परिपक्वतेच्या मागे लागतो, पण त्याने तरीही चुका केल्या. प्रेषित पौलानेही चुका केल्या. आणि तुम्हाला वचनं माहिती आहेत. फिलिपेकरास अध्याय 3 वचन 10 ते 14 हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. ते म्हणतं की जर तुम्ही ख्रिस्ताप्रमाणे होणार असाल तर तुम्हाला दुःखातून जावं लागेल. काल आपण त्याबद्दल बोललो होतो. म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे, एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले, मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतोय. बंधूनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून. तुमची पाप फेडली गेली आहेत. तुम्हाला ती फेडावी लागणार नाहीयेत. तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि पश्चाताप करायचा आहे. देववचनावर विश्वास ठेवायचा आहे आणि ते स्वीकारायचंय. आणि तुमच्या वाढीच्या पुढच्या पायरीवर तुम्हाला चढत राहायचंय. तुम्ही आयुष्यभर मोठं होत राहणार आहात. तुमच्यापैकी किती जण तुम्ही तारले गेल्यानंतर सुद्धा आश्चर्यचकित झाले? देवा, मी तारली जाऊनही मी अशी कशी काय वागू शकते? म्हणजे मला विचित्र स्वप्न पडतात. म्हणजे मधून मधून मला स्वप्न पडतं आणि मी उठते आणि विचार करते, मी खरोखर ख्रिस्ती आहे? पौल विश्वासाची पायरी चढला आणि तो आपल्या चुका विसरला. तुम्ही ज्याचा आस्वाद घ्याल असं काही मी वाचतीये. द गिल्ट ट्रिप स्टोरी, दोषी सहल कथा. वर्षाच्या या काळात मी खरं तर कुठेही दौऱ्यावर जायची योजना केली नव्हती. तरीही मी घाईघाईत सामान बांधत होते आणि हा दौरा फारसा चांगला होणार नव्हता. मला त्याआधीच कळलं होतं. त्यातून काही चांगलं होणार नव्हतं. मी माझ्या वार्षिक दोषी सहलीबद्दल बोलतेय. तिथे जाण्याची मला तिकीटं मिळाली होती. माझ्याकडे विमान सेवा असती तर. खूपच छोट्या अंतराचं उड्डाण होतं. मला माझं सामान मिळालं जे मी तपासू शकले नाही, म्हणून मी ते माझ्याबरोबरच न्यायचा निर्णय घेतला. काय होऊ शकलं असतं ह्याच्या हजारो आठवणींनी भरलेलं माझं सामान. मी त्या खेदपूर्ण शहरातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेले. मला कोणीच शुभेच्छा दिल्या नाहीत. मी आंतरराष्ट्रीय म्हणते कारण जगभरातनं लोक या उदास शहरात येतात. जसं मी शेवटच्या रिसॉर्ट हॉटेलमध्ये चेक इन केलं, माझ्या लक्षात आलं की ते त्या वर्षातल्या सगळ्यात महत्वाच्या कार्यक्रमाचं वार्षिक दयाभोजनाचं आयोजन होतं. मी त्या महान सामाजिक प्रसंगाला चुकवणार नव्हते कारण त्या शहरातल्या आघाडीचे नागरिक तिथे असणार होते. पहिलं तिथे होतं द डन फॅमिली. ते करायला हवं होतं, केलं असतं, करू शकले नाही. आणि मग आलं होतं आय हॅड फॅमिली. म्हणजे माझ्याकडे ते असतं तर वाला कुटुंब. संधी तर निश्चितच असतात, चुकवलेल्या, गमावलेल्या, पण सगळ्यात मोठं कुटुंब असतं भूतकाळात वावरणार. अशांची तर गणतीच नसते. प्रत्येकाकडे सांगायला त्यांना एक कथा असते. मग विखुरलेली स्वप्न तर नक्कीच दर्शन देतात. आणि त्यांच्या आयुष्यात गोष्टी कशा फसल्या या कथांबरोबर, कारणांबरोबर आपल्याला त्या चुकांची मेजवानी मिळते. आणि प्रत्येक गोष्टीला मला दोष देऊ नको, मी काही केलं नाही असं म्हणून मोठ्याने पसंती मिळते. बरं लक्षात आलं. तुम्हाला ही कथा हवी असेल तर तुम्ही ऑनलाईन जा आणि द गिल्ट स्टोरी टाईप करा आणि माझ्या नावासकट ते तुमच्या समोर येईल. मग विखुरलेली स्वप्न तर नक्कीच दर्शन देतील आणि आपल्याला त्या चुकांची मेजवानी मिळते. मी तो भाग वाचलाय. तर थोडक्यात सांगायचं तर मी या नैराश्यपूर्ण पार्टीत गेले. तिथे जाऊन काही फायदा होणार नाही हे माहीत असूनही आणि नेहमीप्रमाणेच मी खूप निराश झाले. मग जसा मी भूतकाळातून आणलेल्या फसलेल्या गोष्टींचा विचार करत होते, माझ्या लक्षात आलं की हे सगळे दौरे आणि त्याबरोबर येणाऱ्या या पार्ट्या मी रद्द करू शकते नक्कीच. माझ्या लक्षात यायला लागलं की या अशा पार्ट्यांमध्ये मी नकोय असायला.
मी निराश व्हायला नकोय. आणि एक मला जाणवलं की मी भूतकाळ तर बदलू शकणार नाही, पण आजचा दिवस एका छान दिवसात बदलण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे की. मी भूतकाळ बदलू शकणार नाही, पण आजचा दिवस एका छान दिवसात बदलण्याचं सामर्थ्य माझ्यात आहेच. मी होऊ शकते आनंदी, सुखी, समाधानी, उत्साही, प्रोत्साहित करणारी. हे कळल्यामुळे मी ते खेदाचं शहर लगेच सोडलं आणि माझा पत्ताही त्याला दिला नाही. माझ्या कालच्या चुकांमुळे मला खेद वाटतो का? हो, पण त्या हाताने पुसून तर टाकता येणार नाही. तर जर तुम्ही त्या खेदाच्या शहरात जाण्याची योजना करत असाल तर कृपा करून आरक्षण रद्द करा आत्ता. त्याऐवजी परत सुरुवात या शहराला भेट द्या ना. मला ते इतकं आवडलंय की मी या शहरात कायमस्वरूपी घर घेणार. माझे शेजारी आहेत क्षमाशीलता आणि नवी सुरुवात. आणि तुम्हाला तिथे जड सामान घेऊन जायची गरज नाहीये, कारण तिथे पोहोचल्याबरोबर तुमच्या खांद्यावरचं ओझं रिकामं केलं जातं. हे नवीन शहर शोधण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्हाला सापडेल ते तुमच्या स्वतःच्या हृदयात ते असतं. आणि तुम्ही तिथे पोहोचलात की कृपा करून मी छान जगते आणि मी करू शकते या रस्त्यावर चाला. बघा, विश्वासाची ती पायरी चढायला घाबरू नका. आणि म्हणा, हे माझ्यासाठी खरंच असू शकतं का? प्रत्येक वेळेला चूक केल्यानंतर 2-3 दिवसांसाठी मी दयनीय का असावं बरं? मी क्षमा मागू शकते आणि नंतर लगेचच मी पुढे सरकू शकते मी. मग मी थोड्या वेळासाठी तरी दयनीय का व्हायचं? नाही, खरं तर तुम्ही सुधारण्याची इच्छा धरा फक्त, बस. बघा, जुन्या करारामध्ये पाप केवळ झाकता येतं. आणि बघा, जेव्हा काहीतरी झाकलं जातं, काहीतरी भयानक झाकलेलं असतं, तुम्हाला माहित असतं ना की ते तिथे आहे. ते तरीही तुम्हाला त्रास देत असतं. तुम्हाला त्याची भीती वाटत असते. तुम्हाला भीती असते कुणीतरी ते उघडं पाडेल आणि बघेल. पण नव्या करारामध्ये पाप झाकलं जात नाही, तर ते काढूनच टाकलं जातं. ते पूर्णपणे धुवून टाकलं जातं, काहीही बाकी न ठेवता. ख्रिस्ताच्या रक्ताने पापे संपूर्णपणे मिटली जात होती, जे बैलाच्या आणि बकऱ्याच्या रक्ताने शक्य नव्हतं. ख्रिस्ताच्या रक्तानं पाप संपूर्णपणे मिटली. हे दोषी डाग काढण्याबद्दल जुन्या स्तोत्रातही काहीतरी म्हटलेलं आहे. आशा आहे तुम्हाला ते कळेल. कळतंय ना तुम्हाला हे सगळं? बघा, तुम्ही इथून नव्या वृत्तीनं मला बाहेर जायला हवंय. आणि मला माहिती आहे माझ्यात उणीवा आहेत. मला माहिती मी चुका करते. मला माहिती मी चुका करणं चालूच ठेवणार आहे. पण मी देवावर प्रीती करते, तो माझ्यावर प्रीती करतो. मी स्वतःशी एक चांगलं नातं ठेवणार आहे आणि मी स्वतःबरोबरचा वेळ आनंदाने घालवणार आहे. आणि एक सांगू, जेवढं तुम्ही स्वतःला आवडू लागाल तितकं जास्त इतरांना आवडायला हो. आमेन. कारण तुमची सोबत प्रसन्न असेल. जे आध्यात्मिकरित्या परिपक्व आहेत ते त्यांचा आणि देवाचा वेळ त्यांच्या आधीच्या चुकांबद्दल दोषी वाटून घेण्यात वाया घालवत नाही करत ते असं.
हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.